काकू एक मिनिट. अर्पिताला कोणी घराबाहेर काढलेलं नाहीये. तिला तिच्या सासरी पाठवलंय. घराबाहेर काढणं आणि सासरी परत पाठवणं यातला फरक प्लीज समजून घे. आणि दुसरं म्हणजे स्वानंदी मॅडम जे म्हणतायत, ज्या पद्धतीने हे लग्न झालंय ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मान्य नसलेल्या लग्नाचं रिसेप्शन वगैरे करणं ही गोष्ट मलाही काही बरोबर वाटत नाही. ठीक आहे, मग आता बोलण्यासारखं काय उरलंय? तुम्हाला माझ्या अंशूचं सुख, त्याचं लग्न मान्यच नाहीये. मी काय बोलणार? या घरात आता माझ्या म्हणण्याला काही किंमतच उरली नाहीये. तू आता हे असं लगेच बोलू नकोस. खरं तेच बोलते ना समर. माझ्या बोलण्याला थोडी जरी किंमत असती तर माझ्या अप्पीला आज घराबाहेर जावं लागलं नसतं. काकू प्लीज, आत्ताच अंशुमनचं एक लग्न मोडलं होतं ना. त्या लग्नात जे काही झालं त्याच्यानंतर असं लगेच दुसरं लग्न जाहीर करणं हे कितपत योग्य? समर, अरे काय बोलतोयस तू? माझ्या अंशूने काहीतरी गुन्हा केल्यासारखं तुम्ही सारखं त्याला तसंच बघताय, तसंच वागवताय. नाही, मान्य आहे मला की त्यांनी छोट्या मोठ्या चुका केल्या, पण लग्न माझ्या अंशूने कायदेशीरितच केलं ना. मग आपल्या घरी आलेल्या सुनेचं, आपल्या घरातल्या लक्ष्मीचं स्वागत करणं ही आपली जबाबदारी नाही का? हा आई, आता कुठे गेली हो राजवाड्यांची रीत, परंपरा, सुनेचा सन्मान करणं? कुठे गेलं सगळं? त्यासाठी सुनेने तसं वागायचं पण असतं. स्वानंदी, मान्य आहे ती तुझी सावत्र बहीण आहे, पण शेवटी बहीणच आहे ना. अगं, तिच्या आईने तुला लहानाचं मोठं केलंय ह्याची जाण ठेव. किती कठोर वागशील तिच्याशी. कारण ना ताईला फक्त स्वतःचीच पडली ना, तिला माझी काही चिंताच नाहीये, तिला माझ्याशी काही घेणं देणंच नाहीये. असंच वागते ती नेहमी. पण ना तू लक्षात ठेवा ताई, मला जर माझं ड्रीम रिसेप्शन मिळालं नाही ना तर मी खाणं पिणं सोडून देईन. आणि अशीच मी थाळी वाजवत राहणार. ओ बाई, ओके 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 फाईन, करू रिसेप्शन.